हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू यश कम्प्युटर्स. याआधी आपण पाहिलं होतं टॅलीचे गोल्डन रूल्स ऑफ अकाउंटिंग. त्यामध्ये आपण रूल्सची इन्फॉर्मेशन पाहिली होती, डेबिट क्रेडिट रूल्स पाहिले होते. ओके, आज आपल्याला बघायचं आहे टॅलीमध्ये व्हाउचर एंट्रीज आपण कशा पद्धतीने करतो, किती टाईपचे व्हाउचर आहेत, कुठला व्हाउचर हा कुठल्या एंट्रीसाठी यूज केला जातो, हे आपल्याला काय करायचं आहे, वन बाय वन पाहायचं आहे. ओके, त्यासाठी तुम्हाला व्हाउचर म्हणजे काय माहित पाहिजे. जर फ्रेंड्स तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन्स असतील, टॅली रिलेटेड जे काही नेक्स्ट व्हिडिओ असतील त्याचा नोटिफिकेशन तुम्हाला इझिली मिळू शकेल. ओके, आता व्हाउचर एंट्री टॅलीमध्ये आपण व्हाउचर एंट्री का करतो किंवा व्हाउचर म्हणजे काय, किती टाईपचे व्हाउचर्स आहेत हे आपल्याला बघायचं आहे. मग व्हाउचर म्हणजे काय, जे काही आपल्या बिझनेसचे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन आपण मेंटेन करणार आहोत, मग ते कशामध्ये मेंटेन करतो आपण, व्हाउचर एंट्रीजमध्ये. त्यासाठी आपल्याला टॅलीने काय केलेलं आहे, वेगवेगळे व्हाउचर टाइप्स प्रोव्हाइड केलेले आहेत. ओके, मग व्हाउचर म्हणजे आपण काय म्हणू शकतो, अ व्हाउचर इज अ डॉक्युमेंट दॅट कंटेन्स डिटेल्स ऑफ अ फायनान्शियल ट्रान्झॅक्शन. फायनान्शियल ट्रान्झॅक्शनचं डिटेल मेंटेन करतो आपण कशा थ्रू, व्हाउचर एंट्रीज थ्रू. ठीक आहे, त्यासाठी जर तुम्हाला व्हाउचर एंट्रीज पास करायच्या असतील तर तुम्हाला काय करावं लागणार आहे, कंपनी क्रिएट करावी लागणार आहे. ठीक आहे, इथे तुम्ही पाहू शकता मी ऑलरेडी कंपनी क्रिएट केलेली आहे, टेक्नोफोर्थ प्रायव्हेट लिमिटेड. जर तुम्हाला कंपनी कशी क्रिएट करायची हे माहित नसेल तर तुम्ही काय करू शकता, याआधी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कंपनी क्रिएशनच्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे, ती तुम्ही पाहू शकता. ओके, देन नेक्स्ट आता आपल्याला काय बघायचंय, व्हाउचर्स वन बाय वन बघायचे. ठीक आहे, त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, अकाउंटिंग व्हाउचरमध्ये एंटर करायचंय. इथे तुम्ही बाजूला व्हर्टिकल बटन बारवरती पाहू शकता वेगवेगळे व्हाउचर्स दिलेले आहेत. F4 व्हाउचर, F4 कॉन्ट्रा व्हाउचर आहे, F5 पेमेंट व्हाउचर आहे, F6 आहे रिसीट व्हाउचर, देन नेक्स्ट इज जर्नल व्हाउचर, नेक्स्ट इज सेल्स व्हाउचर, देन नेक्स्ट व्हाउचर दिलेला आहे आपल्याला क्रेडिट नोट व्हाउचर. क्रेडिट नोटसाठी आपल्याला शॉर्टकट काय दिलेला आहे, F8च्या खाली डबल अंडरलाईन. मग टॅलीमध्ये जे काही ही डबल अंडरलाईन काय इंडिकेट करते की त्या की सोबत आपल्याला काय करायचं आहे, कंट्रोल बटन प्रेस करायचं आहे. ओके, मग क्रेडिट नोट व्हाउचरसाठी शॉर्टकट काय आहे, कंट्रोल प्लस F8. देन नेक्स्ट इज परचेस व्हाउचर. परचेस व्हाउचर नंतर नेक्स्ट व्हाउचर आहे डेबिट नोट व्हाउचर. डेबिट नोट व्हाउचर साठी शॉर्टकट आहे कंट्रोल प्लस F9. ओके, आता आपण वन बाय वन व्हाउचर्स बघणार आहोत. पहिला व्हाउचर कुठला बघायचा आपल्याला, कॉन्ट्रा व्हाउचर. आता कॉन्ट्रा व्हाउचर कशासाठी यूज करतो किंवा कॉन्ट्रा व्हाउचर मध्ये कशाचे एंट्रीज केल्या जातात हे बघायच्या अगोदर इथे तुम्ही पाहू शकता F2 ह्या सगळ्या ज्या काही दिलेल्या आहेत, F1 F2 F4 F5 ह्या सगळ्या फंक्शनल कीज आहेत. कॉन्ट्रासाठी F4 वापरतो, पेमेंटसाठी F5, रिसीटसाठी F6, जर्नलसाठी F7, देन नेक्स्ट F8 आपण यूज करतो सेल्ससाठी, कंट्रोल प्लस F8 यूज करतो क्रेडिट नोट, F9 यूज करतो आपण परचेस व्हाउचरसाठी आणि कंट्रोल प्लस F9 यूज करतो आपण डेबिट नोट व्हाउचरसाठी. ओके, तर आपण पहिल्यांदा बघूयात टॅलीमध्ये आपण काय करतो, बिझनेसमध्ये जे काही ट्रान्झॅक्शन्स आहेत ते टॅलीमध्ये रेकॉर्ड करतो. मग ते कशा पद्धतीने रेकॉर्ड केले जातात, व्हाउचर एंट्रीज थ्रू. ओके, इथे तुम्हाला एक ऑप्शन दिलेला आहे डेट ऑप्शनचा यूज करून आपण काय करू शकतो, व्हाउचर म्हणजे ज्या डेटला तो ट्रान्झॅक्शन झालेला आहे ती डेट आपण काय करू शकतो, इकडे देऊ शकतो. ओके, आता आपल्याला बघायचं कॉन्ट्रा व्हाउचर. कॉन्ट्रा व्हाउचरमध्ये आपण कशाच्या एंट्रीज करतो, जर सपोज आपण काय केलेलं आहे म्हणजे बँक रिलेटेड ट्रान्झॅक्शन. मग बँक रिलेटेड कुठले कुठले ट्रान्झॅक्शन, सपोज आपण काय केलेलं आहे, बँकेमध्ये कॅश डेपॉझिट केलेली आहे. ओके, त्यानंतर कॅश ट्रान्सफर केलेली असेल, कॅश ट्रान्सफर असेल, बँक ट्रान्सफर असेल, बँकेतनं आपण पैसे विड्रॉ केलेले असतील तर त्याची एंट्रीज आपण कुठे करणार आहोत, कॉन्ट्रा व्हाउचरला. देन आपण लोन घेतलं असेल बँकेकडून किंवा लोन रिपेमेंट टू बँक, ह्या सगळ्या एंट्रीज कुठे जातात, कॉन्ट्रा व्हाउचरला. ओके, मग कॉन्ट्रा व्हाउचर कशासाठी यूज करतो आपण, बँक रिलेटेड एंट्रीज. मग बँक रिलेटेड एंट्रीज म्हणजे काय, बँकेमध्ये आपण पैसे डेपॉझिट केले, बँकेतून पैसे विड्रॉ केले, कॅश ट्रान्सफर असेल, बँक ट्रान्सफर असेल, त्यानंतर नेक्स्ट लोन, बँकेकडून लोन घेतलेलं असेल, लोन रिपेमेंट असेल, ह्या सगळ्या एंट्रीजसाठी आपण कुठला व्हाउचर यूज करतो, कॉन्ट्रा व्हाउचर. ओके, आता आपण इथे कॉन्ट्रा व्हाउचरचं एक एक्झाम्पल पाहूयात. एक्झाम्पल सपोज असा ट्रान्झॅक्शन असेल, कॅश डेपॉझिटेड इनटू HDFC बँक. आपण काय केलेलं आहे, HDFC बँकेमध्ये कॅश डेपॉझिट केलेली आहे. ओके, इथे कॉन्ट्रा व्हाउचरमध्ये तुम्ही बघू शकता CR म्हणजे काय, क्रेडिट. पहिल्यांदा आपल्याला क्रेडिट विचारलं आहे, त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, क्रेडिट. मी ट्रान्झॅक्शन सांगितलं होता कॅश डेपॉझिटेड इनटू HDFC बँक. आपण काय केलेलं आहे, HDFC बँकेमध्ये कॅश डेपॉझिट केलेली आहे. ओके, मग ह्या ट्रान्झॅक्शनची एंट्री कशी होईल, HDFC बँक अकाउंट डेबिट टू कॅश. ओके, सो क्रेडिटला आपण काय घेणार आहोत, कॅश. मग इथे तुम्ही काय करायचंय, कॅश घ्यायचं, घेतला
किती, सपोज आपण 5,000 कॅश काय केलेली आहे, बँकेमध्ये डिपॉझिट केलेली आहे, घेतलं 5,000 एंटर. डेबिटला घेणार आहोत आपण बँकेचं लेजर. बँकेचं लेजर आपल्याकडे क्रिएटेड नाहीये, सो तुम्ही काय करू शकता, शॉर्टकट यूज करायचं आहे, अल्ट प्लस सी. आता बँकेचं लेजर आपण क्रिएट करतोय अंडर बँक अकाउंट. ओके, आणि हे ऍक्सेप्ट करून घ्यायचंय. अशा पद्धतीने आपण काय पाहिलं, कॉन्ट्रा व्हाउचर बघितलेलं आहे. इथे डेनॉमिनेशन्स मध्ये वगैरे काही चेंज करायचं. नेक्स्ट व्हाउचर आहे आपला पेमेंट व्हाउचर. आता पेमेंट व्हाउचरला आपण कुठल्या एंट्रीज करतो, पेमेंट व्हाउचरला आपण कुठल्या एंट्रीज करतो, सपोज कुठल्या पण एक्सपेन्सेससाठी, बिझनेसच्या कोणत्याही एक्सपेन्सेससाठी जर आपल्याकडची कॅश किंवा आपल्या बँकेतली कॅश जात असेल तर आपण काय करतो, कुठल्या व्हाउचरला एंट्री करणार आहोत त्या ट्रान्झॅक्शनची, पेमेंट व्हाउचरला. कॅश पेमेंट असू शकतं, बँक पेमेंट असू शकतं, देन पेमेंट फॉर एक्सपेन्सेस, कोणत्याही एक्सपेन्सेसचं पेमेंट असू शकतं, पेमेंट फॉर क्रेडिटर्सचं पेमेंट असू शकतं. देन सपोज आपण ऍसेट परचेस केलेले आहेत कॅश बेसिसवरती, तर त्याची एंट्री आपण कशाला करणार आहोत, पेमेंट व्हाउचरला. देन लॅबिलिटी पेमेंट असेल, ह्या सगळ्या ट्रान्झॅक्शनसाठी आपण कुठला व्हाउचर यूज करतो, पेमेंट व्हाउचर. ओके, म्हणजे एनी टाइप ऑफ पेमेंट विच इज मेड बाय कॅश और चेक. ओके, त्या सगळ्यासाठी आपण काय करणार आहोत, पेमेंट व्हाउचर यूज करणार आहोत. मी पुन्हा एकदा सांगते, पेमेंट व्हाउचर आपण कशासाठी यूज करतो, कॅश, आपल्याकडची कॅश किंवा आपल्या बँकेतली कॅश जात असेल बिझनेसच्या एक्सपेन्सेससाठी तर त्यासाठी आपण पेमेंट व्हाउचर यूज करतो. कॅश पेमेंट असू शकतं, बँक पेमेंट असू शकतं, पेमेंट फॉर एक्सपेन्सेस, देन पेमेंट फॉर क्रेडिटर्स. आपण जर सपोज ऍसेट्स परचेस केलेले आहेत ऑन कॅश बेसिस किंवा गुड्स परचेस केलेत बाय कॅश तर त्याची एंट्री कुठे जाणार आहे, पेमेंट व्हाउचरला. ठीक आहे, मग आपण एक एक्झाम्पल बघूयात. सपोज तुमचा असा ट्रान्झॅक्शन आहे, सॅलरी पेड ऑफ ₹5,000. मग सॅलरी पेड केलेली आहे, ह्या ट्रान्झॅक्शनची एंट्री कशी होईल, सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश. ओके, सो सॅलरीचं लेजर आपल्याला क्रिएट करायचं, त्यासाठी मी इथं काय करते, सॅलरी अकाउंटचं लेजर क्रिएट करते. सॅलरी येईल अंडर इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. इथून तुम्हाला ग्रुप हेड सिलेक्ट करायचा, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. ओके, किती सॅलरी आपण पे केलेली आहे, 5,000. ओके, नेक्स्ट क्रेडिटला काय येईल, कॅश. एंटर ऍक्सेप्ट करून घ्यायचं असेल, नरेशन द्यायचंय, तुम्ही देऊ शकता, इट इज नॉट कंपल्सरी. ओके, देन ऍक्सेप्ट. अशा पद्धतीने आपण नेक्स्ट व्हाउचर पाहिलेला आहे, पेमेंट व्हाउचर. त्यानंतरचा पुढचा व्हाउचर आहे आपला रिसीट व्हाउचर. रिसीट व्हाउचरसाठी आपण कोणती फंक्शनल की यूज करणार आहोत, F6 इज फॉर रिसीट व्हाउचर. ओके, आता रिसीट व्हाउचर हा काय आहे, पेमेंटच्या अपोजिट. पेमेंटमध्ये आपण काय करत होतो, सगळ्या एक्सपेन्सेसची एंट्री जात होती पेमेंटमध्ये, बिझनेसचे जे काही एक्सपेन्सेस होते त्यासाठी आपण पेमेंट व्हाउचर यूज करतो. देन रिसीट व्हाउचर आपण कशासाठी यूज करतो, म्हणजे जे काही आपल्याकडे कॅश थ्रू येत आहे किंवा चेक थ्रू जी काही कॅश येते त्यासाठी आपण काय करतो, रिसीट व्हाउचर यूज करतो. म्हणजे कॅश रिसीट असेल, देन बँक रिसीट्स असतील, किंवा आपण इन्कम रिसीव्ह करतोय, त्यानंतर रिसीव्ह फ्रॉम डेटरकडनं रिसीव्ह केलेली कॅश असेल, देन सेल, आपण असेट सपोज कॅश सेल केलेले आहेत किंवा गुड्स सोल्ड केलेले आहेत बाय कॅश तर त्यासाठी आपण रिसीट व्हाउचर यूज करणार आहोत. लॅबिलिटी आपण रिसीव्ह करतोय त्यासाठी काय करणार आहोत, आपण रिसीट व्हाउचर यूज करणार आहोत. ओके, अगेन आय एम टेलिंग, रिसीट व्हाउचर कशासाठी आपण यूज करतो, जर एनी टाइप ऑफ इन्कम विच इज रिसीव्ड बाय कॅश और चेक त्यासाठी आपण काय करणार आहोत, रिसीट व्हाउचर यूज करणार आहोत. मग रिसीट व्हाउचरला कोणत्या कोणत्या टाइपचे एंट्रीज होतात, आपण गुड्स सोल्ड केलेले आहेत बाय कॅश और बाय चेक, देन नेक्स्ट आपण इन्कम रिसीव्ह करतोय बाय कॅश और बाय चेक तर त्यासाठी काय करणार आहोत आपण, वी आर गोइंग टू यूज रिसीट व्हाउचर. ओके, देन नेक्स्ट रिसीव्ड कॅश और चेक फ्रॉम कस्टमरकडनं आपण काय करतोय, कॅश रिसीव्ह करतोय. त्यानंतर लोन टेकन फ्रॉम फ्रेंड्स, रिलेटिव्स और अदर पर्सन आपण काय करतो, त्या ट्रान्झॅक्शनची एंट्री कुठल्या व्हाउचरला करतो, F6 रिसीट व्हाउचर. ओके, आले लक्षामध्ये, रिसीट व्हाउचर मध्ये काय करतो, एनी टाइप ऑफ इन्कम विच इज रिसीव्ड बाय कॅश और चेक त्यासाठी आपण कुठला व्हाउचर यूज करणार आहोत, रिसीट व्हाउचर. ठीक आहे, आता आपण एक ट्रान्झॅक्शन बघूया. इथं बघू शकता तुम्ही रिसीटमध्ये आधी काय विचारलेलं आहे आपल्याला, क्रेडिट. सपोज फॉर एक्झाम्पल तुमचा ट्रान्झॅक्शन आहे कमिशन रिसीव्ड ऑफ ₹10,000 किंवा कमिशन रिसीव्ड ऑफ ₹500. ओके, आपण काय केलंय, ₹500 कमिशन रिसीव्ह केलेलं आहे. ओके, मग ह्या ट्रान्झॅक्शनची एंट्री कशी होईल, कॅश अकाउंट डेबिट टू कमिशन अकाउंट. ओके, क्रेडिटसाठी आपल्याला काय घ्यायचं आहे, कमिशन. सो कमिशनचं लेजर क्रिएट करायचं आहे, कमिशन रिसीव्ड अकाउंट हे येईल अंडर इनडायरेक्ट इन्कम
ओके, ऍक्सेप्ट करून घ्यायचं आहे. कमिशन रिसिव्ड, किती कमिशन रिसिव्ह केले आपण, फॉर एक्झाम्पल 500. ओके, डेबिटला काय घेणार आहोत आपण, कॅश अकाउंट. एंटर करून ऍक्सेप्ट करून घ्यायचं. ओके, आता आपण पहिला रिसीट व्हाउचर, देन नेक्स्ट व्हाउचर इज जर्नल व्हाउचर. ओके, जर्नल व्हाउचर मध्ये आपण काय करतो किंवा जर्नल व्हाउचर कशासाठी वापरतो, डेप्रिसिएशन एंट्रीजसाठी आपण काय करतो, जर्नल व्हाउचर यूज करतो. देन नेक्स्ट आपण जर सपोज एखादा ऍसेट परचेस करतोय ऑन क्रेडिट किंवा सेल करतोय ऑन क्रेडिट वरती ऍसेट, तर त्यासाठी आपण कुठला व्हाउचर यूज करतो, जर्नल व्हाउचर किंवा एनी टाइप ऑफ ऍडजस्टमेंट एंट्री. त्यासाठी आपण काय करणार आहोत, वी आर गोइंग टू यूज जर्नल व्हाउचर. पुन्हा एकदा मी सांगते, जर आपण ऍसेट परचेस करतोय ऑन क्रेडिट बेसिस तर त्यासाठी आपण काय करतो, जर्नल व्हाउचर वापरतो. जर्नल व्हाउचर साठी शॉर्टकट फंक्शनल की काय आहे, F7 इज फॉर जर्नल व्हाउचर. देन डेप्रिसिएशन ऑन ऍसेट आपण त्यासाठी काय करतो, जर्नल व्हाउचर यूज करतो. त्यानंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असतील तर त्यासाठी सुद्धा आपण काय करतो, त्या ट्रान्झॅक्शनची एंट्री करायची असेल तर आपण काय करतो, वी यूज जर्नल व्हाउचर फॉर दॅट ट्रान्झॅक्शन्स. ओके, फॉर एक्झाम्पल आपला असा ट्रान्झॅक्शन आहे, डेप्रिसिएशन ऑन फर्निचर ऑफ ₹3000. ओके, मग त्यासाठी तुम्हाला काय करायचे, याची जर्नल एंट्री करायची. मग त्याची जर्नल एंट्री कशी होईल, डेप्रिसिएशन अकाउंट टू फर्निचर अकाउंट. ओके, मग डेप्रिसिएशनचं लेजर आपल्याला क्रिएट करावं लागेल. डेप्रिसिएशन अकाउंट अंडर इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. एंटर 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 ऍक्सेप्ट करून घ्यायचं. देन नेक्स्ट किती, डेप्रिसिएशन सपोज 3000 आहे. नेक्स्ट क्रेडिटला काय घेणार आहोत आपण, फर्निचर अकाउंट. ओके, फर्निचर आहे फिक्स्ड ऍसेट. एंटर एंटर ऍक्सेप्ट. अशा पद्धतीने आपण काय करतो, जर्नल व्हाउचर या टाईपच्या ट्रान्झॅक्शनसाठी आपण जर्नल व्हाउचर वापरतो. ओके, देन नेक्स्ट व्हाउचर इज फॉर एफेट. इट मीन्स सेल्स व्हाउचर. ओके, सेल्स व्हाउचर मध्ये सेल्स व्हाउचर आपण कशासाठी वापरतो, जर आपण काय करतोय, गुड्स सेल करतोय ऑन क्रेडिट बेसिस. जर क्रेडिट सेल असेल तर त्यासाठी आपण कुठला व्हाउचर वापरतो, सेल्स व्हाउचर. मग सेल्स व्हाउचर हे दोन टाईपच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे. एक तर आपण सेल्समध्ये इनव्हॉइस फॉर्मॅट एंट्रीज करू शकतो किंवा व्हाउचर फॉर्मॅट एंट्रीज करू शकतो. आता सध्या आपण व्हाउचर्स बघतोय, त्यासाठी आपल्याला काय करायचंय, व्हाउचर, सेल्स व्हाउचर बघायचे. मग जर आता हा जो फॉर्मॅट आहे तो इनव्हॉइस फॉर्मॅट आहे. जर तुम्हाला व्हाउचर फॉर्मॅटमध्ये घ्यायचं असेल तर तुम्ही काय करणार आहात, इथे तुम्ही बाजूला व्हर्टिकल बटन बारवरती एक ऑप्शन पाहू शकता, ऍज व्हाउचर. चेंज करण्यासाठी काय करायचं, ऍज व्हाउचर वरती क्लिक करायचं किंवा तुम्ही डिरेक्टली कीबोर्डवरनं शॉर्टकट यूज करू शकता, Ctrl+V. कशासाठी, फॉर सेल्स व्हाउचर. ओके, मग सेल्स व्हाउचरला मी काय सांगितलं, कुठल्या टाईपचे एंट्रीज होतात, क्रेडिट सेल असेल. फॉर एक्झाम्पल आता आपण एक घेऊयात, असा ट्रान्झॅक्शन आहे, गुड्स सोल्ड टू राजा एजन्सीज. गुड्स सोल्ड टू राजा एजन्सीज ऑफ ₹25,000. आपण काय केलेलं आहे, गुड्स सोल्ड केलेले आहेत राजा एजन्सीजला ऑफ ₹25,000. ओके, मग ह्या ट्रान्झॅक्शनची एंट्री कशी होणार आहे, कॅश अकाउंट राजा एजन्सीज डेबिट टू सेल्स अकाउंट. ओके, राजा एजन्सीज, त्यासाठी आपल्याला ह्या पार्टीचं लेजर क्रिएट करावं लागेल. राजा एजन्सीज हे येईल अंडर सन्ड्री डेटर्स. ओके, सन्ड्री डेटर्स ऍक्सेप्ट करून घ्यायचं आहे लेजर. ओके, कितीचे गुड्स आपण सोल्ड केलेले आहेत, सपोज 25,000चे गुड्स आपण सोल्ड केलेले आहेत. ओके, एंटर करून घ्या, ऍक्सेप्ट. क्रेडिटला काय घेणार आहोत आपण, सेल्स. त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, सेल्सचं लेजर क्रिएट करायचंय. सेल्स येईल अंडर सेल्स अकाउंट. एंटर एंटर करून ऍक्सेप्ट करून घ्यायचंय. ओके, नरेशन द्यायचंय, तुम्ही देऊ शकता. ओके, ऍक्सेप्ट. अशा पद्धतीने आपण पाहिलेलं आहे सेल्स व्हाउचर. सेल्सला पण सेल्समध्ये दोन फॉर्मॅट प्रोव्हाइड केलेले असतं, एक असतं इनव्हॉइस फॉर्मॅट आणि दुसरं असतं व्हाउचर फॉर्मॅट. ओके, आता आपण पाहिलेलं आहे व्हाउचर फॉर्मॅट. नेक्स्ट व्हाउचर इज F9 परचेस व्हाउचर. ओके, आता परचेस व्हाउचरला आपण कुठल्या ट्रान्झॅक्शनच्या एंट्रीज करतो, जे काही क्रेडिट बेसिस परचेस आहे, तर त्यासाठी आपण कुठला व्हाउचर यूज करणार आहोत, परचेस व्हाउचर. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आपल्याकडे असं ट्रान्झॅक्शन आहे, गुड्स परचेस फ्रॉम कार्गो एजन्सीज ऑफ ₹35,000. आपण काय केलेलं आहे, कार्गो एजन्सीज कडून काय केलेलं आहे, 35,000चे गुड्स परचेस केलेले आहेत. आता इथं तुम्ही पाहू शकता इनव्हॉइस फॉर्मॅट ओपन आहे. व्हाउचरमध्ये चेंज करण्यासाठी ऍज व्हाउचर वरती क्लिक करायचंय. मी ट्रान्झॅक्शन सांगितला होता, गुड्स परचेस फ्रॉम कार्गो एजन्सीज ऑफ ₹35,000. मग या ट्रान्झॅक्शनची एंट्री कशी होणार आहे,
परचेस अकाउंट डेबिट टू कार्गो एजन्सीज. परचेस व्हाउचरमध्ये आपल्याला अगोदर क्रेडिट विचारलंय, सो इथे क्रेडिट घ्यायचंय. मग क्रेडिटला कोण आहे? पार्टी आहे. कोणती पार्टी? कार्गो एजन्सीज. ठीक आहे, मग त्याचा लेजर क्रिएट करून घ्यायचंय. हे येईल अंडर सन्ड्री क्रेडिटर्स. ओके, क्रेडिटर्स घेतलं, एंटर ऍक्सेप्ट करून घ्यायचंय. कितीचे गुड्स आपण परचेस केलेले आहेत? 35,000. ओके, सो इथे अमाऊंट द्या 35,000. डेबिटला काय घेणार आहोत आपण? परचेस अकाउंट. ओके, अंडर परचेस अकाउंट हे पद्धतीने आपण काय पाहिलेलं आहे? परचेस व्हाउचर. ठीक आहे, देन नेक्स्ट कोणता व्हाउचर आहे? इथे तुम्ही पाहू शकता क्रेडिट नोट व्हाउचर. आता इथे क्रेडिट नोट व्हाउचर आणि डेबिट नोट व्हाउचर जर आपल्याला ऍक्टिव्हेट करायचा असेल तर तुम्हाला काय करायचं? F11 फीचर्समध्ये जायचंय. फीचर्समध्ये गेल्याच्या नंतर अकाउंटिंग फीचर्समध्ये तुम्हाला काय करायचंय? हे दोन ऑप्शन्स ऍक्टिव्हेट करून घ्यायचे. इथे तुम्ही पाहू शकता यूज डेबिट अँड क्रेडिट नोट हा ऑप्शन काय करायचा? आपल्याला ऍक्टिव्हेट करून घ्यायचा. येस. देन नेक्स्ट ऑप्शन इज रेकॉर्ड क्रेडिट नोट्स अँड डेबिट नोट्स. इनव्हॉइस मोडमध्ये जर आपल्याला पाहिजे तर आपण हे ऍक्टिव्हेट करू शकतो. याची आत्ता गरज नाही कारण आपण आत्ता व्हाउचर्स बघतोय. सो हा ऑप्शन ऍक्टिव्हेट करून हे डिटेल्स आपल्याला ऍक्सेप्ट करून घ्यायचे. त्यानंतर आपला काय होईल? क्रेडिट नोट व्हाउचर होईल. मग त्याची शॉर्टकट की काय आहे? Ctrl+F8. Ctrl+F8. इथे तुम्ही पाहू शकता क्रेडिट नोट व्हाउचर. आता क्रेडिट नोट व्हाउचर म्हणजे काय? सेल्स रिटर्न. म्हणजे क्रेडिट नोट व्हाउचरला आपण कुठले ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करतो? रिटर्न ट्रान्झॅक्शन फ्रॉम कस्टमर और कस्टमर ऍडजस्टमेंट. म्हणजे जे काही रिटर्न आहे, जे काही आपण गुड्स सोल्ड केले होते, सपोज डॅमेज गुड्स असल्यामुळे ते आपल्याकडे रिटर्न आलेत, मग त्या व्हाउचरची एंट्री आपण कशाला करणार आहोत? क्रेडिट नोट व्हाउचर म्हणजेच काय? सेल्स रिटर्न. आपण ऑलरेडी सेल्स वाईज ट्रान्झॅक्शनची एंट्री केली होती. सोल्ड गुड्स टू राजा एजन्सीज ऑफ ₹25,000. सपोज आपल्याला राजा एजन्सीज कडून गुड्स रिटर्न आलेले आहेत. गुड्स रिटर्न फ्रॉम राजा इंडस्ट्रीज ऑफ ₹1,500. मग त्यासाठी तुम्हाला क्रेडिट नोट व्हाउचर यूज करायचं आहे. राजा एजन्सीज. ओके, एंटर. तुम्ही सेल्स रिटर्नही घेऊ शकता किंवा सेल्स अकाउंट घेतलं तरी चालतं. ओके, एंटर ऍक्सेप्ट. अशा पद्धतीने आपण काय करतो? क्रेडिट नोट व्हाउचर यूज करतो. क्रेडिट नोट व्हाउचर इज फॉर सेल्स रिटर्न ट्रान्झॅक्शन. म्हणजे सेल्स रिटर्नचे जे काही ट्रान्झॅक्शन्स असतील त्यासाठी आपण काय करणार आहोत? क्रेडिट नोट व्हाउचर यूज करणार. ठीक आहे, देन नेक्स्ट इज डेबिट नोट व्हाउचर. डेबिट नोट व्हाउचर म्हणजेच काय? परचेस रिटर्न. फॉर एक्झाम्पल आपण आधी परचेस व्हाउचरची एंट्री करताना ट्रान्झॅक्शन बघितला होता. गुड्स ऑफ ₹35,000 परचेस फ्रॉम कार्गो एजन्सीज. कार्गो एजन्सीज कडनं आपण 35,000चे गुड्स परचेस केले होते. आता इथे काय केलेलं आहे? गुड्स रिटर्न टू कार्गो एजन्सीज ऑफ ₹1,500. मग इथे डेबिटला काय येईल? कार्गो एजन्सीजला कितीचे गुड्स आपण रिटर्न केले? 1,500. ओके, क्रेडिटसाठी काय घेणार आहोत आपण? परचेस अकाउंट किंवा परचेस रिटर्न घेतला तरी चालेल. एंटर करून ऍक्सेप्ट करून घ्यायचे. ओके, अशा पद्धतीने आपण पाहिलेलं आहे. टॅलीमध्ये आपण काय करतो? व्हाउचर एंट्रीज कशा पद्धतीने करतो किंवा व्हाउचरचे टाइप्स आणि प्रत्येक व्हाउचरचं आपण काय पाहिलेलं? डिस्क्रिप्शन. म्हणजे कुठल्या व्हाउचरला कुठली एंट्री जाते हे आपण बघितलेलं आहे. ठीक आहे, आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत थँक्यू सो मच.